श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे मी सकाळपासून बघू शकतो, सकाळ सकाळ टाकीवरती आली पाण्याच्या बादली घेऊन. तर इथे सूर्य बघू शकते, सूर्य उगवला होता, सूर्याचं दर्शन झालं होतं. आणि हे आंब्याचं झाड आहे ना, तर हे पाठीमागे जेव्हा पाऊस आला ना, 1-8 दिवस पाऊस आला होता, आणि त्या पावसामध्ये आंब्याचं झाड पडलं. त्यामुळे ते कट करून आहे ना, त्याचं फांद्या वगैरे इथे ठेवलेलं आहे. आणि बाकीचे जे ठोकळे वगैरे आहेत ना, ते माणसं घेऊन जाणार आहे ते कट करायचे. त्यानंतर मी इथं गायांचा आवाज सकाळ सकाळ म्हणलं झाडांना पाणी घालूया, कारण आता पाऊस उडले भरपूर दिवस झाले, पाऊस काय परत आलाच नाही. आणि झाडाची थोडीशी म्हणलं सुकून चाललीत ना थोडीशी, म्हणलं आता पाणी घालावं, कारण त्यांना पावसाच्या पाणी नव्हतं घातलं. तर त्यांना पाणी घाललं, कारण फुलं बाग किती छान आले ते. त्यांना गायांचा आवडल्यानंतर मग त्यांना त्याला पाणी वगैरे घातलं झाडांना. तर ही फुलझाडाची सगळी इथं कोणते दुसरं काही, फक्त ना वांग्याचं हे आपोआप उगले, वांगे आणि मिरची आहेत ना, तर ते आपोआप उगले मध्येच. कारण कसं आपण आता कधी जरा पुढंच त्याच्यामध्ये मिरची वगैरे कधी काही केली तर त्याची बिया वगैरे पडतात, वांग्याची बिया वगैरे पडतात, तर त्याच्यामुळे मग ते आपोआप उगून आलं. मग आम्ही ते काढलं नाही. आणि तिथं खराब जे झाले झाडे ना, तर ते काढायचं होतं मला, पण इथं अचानक वांग्याच्या झाडा पटकन हात लागला, काटा टोचला वांग्याचा. तर इथे मग मी हे बाकीचे आता खराब झाडं, जेव्हा निवांत वेळ असेल ना मला, तेव्हा त्यातली खराब झाडं वगैरे काढून टाकेल, कारण ते मला काढायचीच आहे. पण आता पाऊस नाही, तर आता कामांचं हे चालू शेतातल्या, त्याच्यामुळे मग आता काही लक्ष द्यायला होत नाही एवढं. त्याच्यामुळे जेव्हा काम नसेल शेतातलं तेव्हा करेल. त्यानंतर म्हणलं आता इथे मोबाईल पकडून हातामध्ये मग पाणी घालण्यात काही मजा नाही, कारण मोबाईल पकडून पाणी घालायचं म्हणलं की मग किती पाणी घालायचं ना, खूप टाईम लागतो. मग त्यामुळे मोबाईल बाजूला ठेवला आणि म्हणलं आता पटपट बादल्यांनी पाणी घालून घ्यावं. त्यानंतर बादल्यांनी पाणी वगैरे घालून घेतलं झाडांना सगळ्या. आणि मग इथे वरतीच्या कुंड्या आहेत ना, कुंड्यामध्ये झाडं वगैरे लावलेली, त्यांना पण पाणी घालायचं होतं. त्यासाठी म्हणलं तर ते पण पाणी घालून वगैरे घेऊया. सकाळी मला ना असं पाणी खूप आवडतं खेळायला, म्हणजे नाही का, पाण्यात खेळायला मला खूप आवडतं. तर या सगळ्या कुंड्यांमध्ये मी पाणी घालून घेतलं. तर यातल्या कुंड्यामध्ये झाडांना बघू शकता तुम्ही, झाडांना असं ना हे नाही, कारण कसं मध्येच पाऊस मध्येच ऊन, तर झाडांना अशी तेजी वगैरे नाही. आणि हे झाड बघू शकता पूर्णपणे असं खराब झाल्यासारखं झाले. आता यातनं म्हणलं काढून टाकेल हे झाड आणि दुसरं लावेल याच्यामध्ये. तर कारण हे खूप चुकलं आणि खूप खराब झालं सगळं. त्याच्यावेळेस काळे काळे हे पण बसलं होतं, काय बसलं होतं काय म्हणतात त्याला मला नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की. त्याने तिथे मनी प्लॅन्टला पण पाणी घातलं, आणि मनी प्लॅन्टचे जे पाणी असे खराब झाले तर ते काढून टाकले, कारण असे खराब झाले पाणी ठेवू नये म्हणतात मनी प्लॅन्टला. त्यामुळे जेव्हा पाणी वगैरे घालताना मला असं दिसेल ना खराब वगैरे झालेले पानं, तर मी ते काढून टाकते. बाहेरच्या भिंतीला कलर देताना ना ते मनी प्लॅन्टवरती अशी थोडा ग्रे कलर पडला होता, पण त्याची पानं अजून ती अशी थोडीशी हिरवच आहे. त्यामुळे मी ते काढून टाकले नाही, कारण असं जेव्हा खराब होतं तेव्हा मी काढून टाकेल. तर ते काढून काय टाकले नाही. त्याच्यानंतर ते सगळ्या झाडांना वगैरे पाणी घालून टाकलं, पाणी घातलं होतं. तर इथे ना शेंगा आहेत ना, त्या वाळायला ठेवल्या होत्या, उकडलेल्या शेंगा म्हणजे उकडून वाळत घातल्या होत्या. त्यानंतर पाय वगैरे धुवून मग घरामध्ये गेली होती आंघोळीला. मी आंघोळ गायांचं वगैरे आवडलं किंवा असं बाहेरचं वगैरे आवडलं माझं अंगण वगैरे झाडून गायांचं वगैरे, तर तेव्हा मी आंघोळ करते. कारण आंघोळ केल्यानंतर पुन्हा मी गायांकडे जायचं मला पुन्हा ते खराब होतं. त्याच्यामुळे मग आंघोळच्या आधी सगळं गायांचं बाहेर सगळं उरकून घ्यायचं. त्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा करते. आणि आता सकाळच्या टायमाला जर म्हणजे वावरातलं गायचं काम जर असेल तर मग देवपूजा पण मला करता येते. देवपूजा पण माझी राहते. ज्या टायमाला असं शेतातलं काम नसेल सकाळच्या टायमाला, मग त्या टायमाला देवपूजा वगैरे होते छान. पण जेव्हा काम असलं शेतातलं तर होत नाही. आणि आता मी शेतातच बसून एडिटिंग करते, त्यामुळे तुम्हाला हवेचा म्हणजे नाही का आवाज थोडासा असा मागे पुढे होतो ना, हवेचा वगैरे आवाज येत असं. मग त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली. मग उकडलेल्या बटाट्याची भाजीच बनवली सर्वांसाठी. आणि शिवांशला आहे ना कमी तिखट लागतं, त्यामुळे त्याला 2-3 बटाटे असे ठेवले होते, 4-5 बटाटे. तर ते तव्यावरती नंतर नॉर्मल थोडंसं मीठ आणि मिरची टाकून करायचे. आणि आजी तर चपाती करत होती. आजीला उभी राहून चपाती करता येत नाही, आजी खाली बसून चपाती